Hello, students. Now let us start with the new atomic model, which is get proposed by the scientist Bohr, and the model of that name of that model is Bohr's model for hydrogen atom. जसं आपण काही लेक्चर्समध्ये पाहिलं, जे थॉम्सनचं मॉडेल आपण एक्सप्लेन केलं, रुदरफोर्ड्स अल्फा पार्टिकल स्कॅटरिंगचे एक्सपेरिमेंटवरून आपण ॲटॉमिक मॉडेल जे होतं त्यांचं ते एक्सप्लेन केलेलं, आपण त्याचा स्टडी केला. आता त्या रुदरफोर्ड्स मॉडेलमध्ये जे काही लिमिटेशन्स होते ते ओव्हरकम करण्यासाठी मग बोहर नावाच्या शास्त्रज्ञाने ही पुट फोर्थ ए न्यू मॉडेल, आणि त्या मॉडेलला म्हणतो आपण बोहर्स मॉडेल फॉर ॲन हायड्रोजन ॲटम. आता काय होतं, रुदरफोर्ड्स मॉडेलमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये त्याने काय एक्सप्लेन केलं होतं रुदरफोर्डने, की त्याच्या काय असतं, तिथं न्यूक्लियस असतं, सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस असतं, आणि त्याच्या आउटसाईडला जे आहे ते इलेक्ट्रॉन्स असतात, आणि त्या इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते त्यांच्यामध्ये हाऊ वेअर दोज इलेक्ट्रॉन्स आर अरेंज, ते कसे अरेंज केलेले आहेत हे त्याने फक्त आपल्याला सांगितलं. परंतु रुदरफोर्डने आपल्याला हे सांगितलं नाही की जे काही इलेक्ट्रॉन जे आहेत रुदरफोर्डनुसार सेंट्रली प्लेस, आणि इलेक्ट्रॉन जे आहेत ते एनर्जी लूज करतात, आणि मग ते कसे त्याच्यामध्ये न्यूक्लियसमध्ये येऊ शकत नाहीत. कारण आता आपण जे प्रेझेंट ॲटॉमिक मॉडेल आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतं आणि त्याच्या आजूबाजूला ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतात, आणि ते डू नॉट लूज देअर एनर्जी, आणि त्यामुळे ते न्यूक्लियसमध्ये येत नाही. आता आपल्याला माहिती आहे, पण त्यावेळेला रुदरफोर्डला हे मांडता आलेलं नाही. सो त्याचं जे काही आहे ते रुदरफोर्डने मांडलेलं तो फेल ठरला. त्यामुळे जे नील बोहर आहे त्यांनी एक न्यू मॉडेल जे आहे ते आपल्याला एक्सप्लेन केलं किंवा मांडलं. त्याच्यावरून त्यांनी आपल्याला इमिशन स्पेक्ट्रा जे ते देखील आपल्याला त्याने एक्सप्लेन केले. सो बोहर्स थिअरी कशावरती ती बेस्ड आहे, तर प्लँक क्वांटम थिअरी जी आहे, आणि इट वॉज बिल्ड बाय द फॉलोइंग पॉस्टुलेट. ही जी काही थिअरी आहे बोहर्सची क्वांटम थिअरी ज्याला आपण म्हणू, ती बोहर्स थिअरी जी आहे ती कशावर डिपेंडंट आहे, ते डिपेंड्स अपॉन द प्लँक क्वांटम थिअरी. आणि ते खाली ते आपल्याला आता एक जे अझम्पशन्स आहे ज्याच्यावरती बेस्ड आहे बोहर थिअरी, ते पहिलं अझम्पशन काय, The electron move around the nucleus in a circular orbit and does not radiate the energy. म्हणजे जो काही इलेक्ट्रॉन असेल आजूबाजूला ऑर्बिटमध्ये, हा इलेक्ट्रॉन जो आहे हा न्यूक्लियसमध्ये सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिवॉल्व होतो, पण तो एनर्जी रेडिएट करत नाही, बाहेर टाकत नाही. अशा प्रकारची पहिलं पोस्टुलेट हे नील बोहर नावाच्या शास्त्रज्ञाने मांडलं. आणि दुसरं पोस्टुलेट काय आहे, तर an electron angular momentum in orbit is quantized and equal to the integer multiple of the Planck constant divided by 2. म्हणजे त्याच्या इलेक्ट्रॉनचं अँग्युलर मोमेंटम त्याने मांडलं. तर अँग्युलर मोमेंटम काय आहे, अँग्युलर मोमेंटम MVR, अँग्युलर मोमेंटम MVR इज इक्वल टू N इंटू H/2π. इथं आपल्याला माहिती आहे H काय आहे, प्लँक कॉन्स्टंट आहे, आणि याच्यामध्ये N जो आहे, N कॅन बी द ऑर्बिट अँड करस्पॉन्डिंग एनर्जी लेवल, आणि त्या Nला आपण म्हणतो प्रिन्सिपल क्वांटम नंबर. सो दस द अँग्युलर मोमेंटम इज सेड टू बी ए क्वांटाइज्ड. अँग्युलर मोमेंटम कसं आहे, इट इज गेट क्वांटाइज्ड अँड इट इज ए इंटिजर N इन द इक्वेशन कॅन बी ऑर्बिट. N म्हणजे काय आहे, हे ऑर्बिट आहे, आणि करस्पॉन्डिंग एनर्जी लेवल एका विशिष्ट एनर्जी लेवलचं ते काय N ए जे आहे ती ऑर्बिट आहे, आणि त्यालाच आपण म्हणतो ऑर्बिट Nला, स्मॉल Nला प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आणि तिसरं पॉस्टुलेट किंवा अजम्पशन ज्याला आपण म्हणूया, ते जे मानलं गेलं त्याच्यावरती आपल्याला इथे दिलेलं आहे काय, द चेंज इन इलेक्ट्रॉन एनर्जी ॲज इट मेक्स क्वांटम जम्प फ्रॉम वन ऑर्बिट टू द अनदर, इट इज ऑलवेज अकंपनीड बाय द इमिशन ऑर द ॲब्सॉर्प्शन ऑफ द फोटॉन. म्हणजे आपल्याला जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत जे आपल्याला ऑर्बिटमध्ये रिवॉल्व होत आहेत, तर त्याचे काय होतं, हे इलेक्ट्रॉन जे आहे हे एका ऑर्बिटमधनं दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जंप होतात. हे कसे जंप होतील इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटमधनं दुसऱ्या ऑर्बिटमध्ये, तर ते काय करतील,
इमिट करतील फोटॉनला किंवा फोटॉनला काय करतील ते ॲब्सॉर्ब करतील. फोटॉनला ॲब्सॉर्ब करतील किंवा फोटॉनला इमिट करतील आणि ते जे काही इलेक्ट्रॉन आहेत एका ऑर्बिटमधनं दुसऱ्या ऑर्बिटमध्ये काय होतील ते जम्प करतील. हे पोस्टुलेट त्याने मांडलं. सो बोर्स मॉडेल इज ए सेमी क्लासिकल बिकॉज इट कंबाईन्स ए क्लासिकल कन्सेप्ट. आता याला आपण सेमी क्लासिकल मॉडेल आपण म्हणतो कारण का याच्यामध्ये क्लासिकल कन्सेप्ट ऑफ द इलेक्ट्रॉन ऑर्बिट विथ ए न्यू कन्सेप्ट त्याने न्यू कन्सेप्ट त्याने मांडली. काय ते इलेक्ट्रॉन जे आहेत ते एका ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जाताना एक क्वांटा जे आहेत किंवा त्याच्यामध्ये एनर्जी जी आहे ती इन द फॉर्म ऑफ क्वांटा किंवा फोटॉन लूज करून किंवा फोटॉन गेन करून ते आपल्याला त्यांच्या दुसऱ्या ऑर्बिटमध्ये एंट्री होत असते. हे पोस्टुलेटवरून त्याने मग ही एक्सप्लेन द हायड्रोजन स्पेक्ट्रा लाईन स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन जे आहे त्यांनी तो एक्सप्लेन करायचा पुन्हा पुढे प्रयत्न केलेला आहे. आता बघू आपण एक्सप्लेनेशन काय लाईन स्पेक्ट्रा ऑफ द हायड्रोजन ॲटम बाय द एक्सप्लेन बाय द बोअरने काय एक्सप्लेन केलं. द solitary electron in the hydrogen atom is ordinary temperature reduces in first orbit n is equal to 1 and is lower energy state किंवा ती त्याला आपण ग्राउंड स्टेट म्हणूया. ऑर्डिनरी टेम्परेचरला जे आहे ऑर्बिटमध्ये एन इज इक्वल टू 1 म्हणजे काय जो काही क्वांटम नंबर आहे एन इज इक्वल टू 1 जर असेल ऑर्बिटमध्ये तर ते जे काय असेल जिथं एन इज इक्वल टू 1 असेल ते ज्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असेल तर त्यावेळेला त्या इलेक्ट्रॉनची ती काय असते ग्राउंड स्टेट असते. नंतर वेन एनर्जी इज सप्लाइड टू द हायड्रोजन गॅस इन द डिस्चार्ज ट्यूब द इलेक्ट्रॉन मूव्स टू द हायर एनर्जी लेवल namely 2, 3, 4, 5 etc. depending on the quantity of energy absorbed. आता हा जो काही एन इज इक्वल टू 1 ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आहे हा जो इलेक्ट्रॉन आहे हायड्रोजन गॅसमध्ये जर आपण डिस्चार्ज ट्यूबमध्ये त्याला आपण एनर्जी सप्लाय केली तर तो जो काही इलेक्ट्रॉन असेल तो इलेक्ट्रॉन काय करेल आता तो हायर एनर्जी लेवलला म्हणजे जो ग्राउंड स्टेटवरती एन इज इक्वल टू 1मध्ये आपल्याला ग्राउंड स्टेटवर आपण कन्सिडर केलेला आहे तो हायर एनर्जी लेवल्सला काय करेल जम्प करण्याचं काम करेल बाय गेनिंग द एनर्जी. तो मग कुठे जाईल एन इज इक्वल टू 2, 3, 4, 5 या एनर्जी लेवल्सवर काय होईल त्याचं जम्पिंग होईल बाय ॲब्सॉर्बिंग सर्टेन अमाऊंट ऑफ क्वांटिटी ऑफ एनर्जी. आता काय होईल मग फ्रॉम दीज हायर एनर्जी लेवल्स आता तो इलेक्ट्रॉन गेलेला आहे हायर एनर्जी लेवलला इलेक्ट्रॉन रिटर्न्स और जम्प्स इन टू द लोअर एनर्जी लेवल. आता तो जो काय हायर एनर्जी लेवलला गेलेला आहे तो इलेक्ट्रॉन इथं वरती जो गेलेला आहे तो आता जम्प करेल बाय लुझिंग द एनर्जी तो खालच्या एनर्जी लेवलचं बाय इमिटिंग द एनर्जी आपण म्हणूया एक्सेस एनर्जी जी असेल आणि ती एनर्जी जी आहे तो एनर्जी लूज करेल आणि तो काय करेल आता लोअर एनर्जी लेवल्सला आपल्याला येईल. हायर एनर्जी लेवलमधनं लोअर एनर्जी लेवल्सला तो येईल. पण ही एनर्जी लेवल्सला येताना तो काय करेल एनर्जी काय करेल इमिट करेल इन द फॉर्म ऑफ फोटॉनच्या स्वरूपामध्ये तो काय करेल एनर्जी रिलीज करेल अँड दिस गिव्ज अन एक्सलंट एक्सप्लेनेशन ऑफ व्हेरियस स्पेक्ट्रल लाईन्स ऑफ हायड्रोजन ॲटम. अशा एनर्जी लूज केल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही लाईन स्पेक्ट्रा आहे हायड्रोजनच्या मिळतात. सो लेमन सिरीज इज ऑब्टेन व्हेन इलेक्ट्रॉन रिटर्न्स टू ग्राउंड स्टेट. आपल्याला जेव्हा इलेक्ट्रॉन एनर्जी गेन करेल आणि ग्राउंड स्टेटला येईल एन इज इक्वल टू 1 स्टेटला ज्या वेळेला येईल सो फ्रॉम हायर एनर्जी लेवल ते कुठल्या एनर्जी लेवलवरून येईल तो 2, 3, 4, 5, 6, 7 डॅश 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 एक्सेट्रा म्हणजे हायर एनर्जी लेवलवरनं इलेक्ट्रॉन जेव्हा डायरेक्टली आपल्याला ग्राउंड स्टेटला येईल त्या ग्राउंड स्टेटला आला तर त्याला आपण लेमन सिरीज असं म्हणतो. इथं बघा आता हा इथे आपल्याला ही लेमन इथे ग्राउंड स्टेट आहे आणि हायर एनर्जी लेवलमधनं आता 5 किंवा 4 असेल किंवा 3 एनर्जी लेवलमधनं असेल किंवा एन इज इक्वल टू 2 असेल त्यावेळेला म्हणजे हे इलेक्ट्रॉनने पहिल्यांदा एनर्जी गेन करून ते आपल्याला 2, 3, 4, 5, 6, 7 या एनर्जी लेवलवर गेला आहे आणि त्याने काय केलं तर त्या लेवलला गेल्यानंतर इलेक्ट्रॉन जो आहे इट लुजेस एनर्जी इथे इलेक्ट्रॉन एनर्जी लूज करेल आणि तो काय करेल आपल्याला लोअर एनर्जी लेवलला येईल आणि तो डायरेक्टली जर आला समजा खाली इलेक्ट्रॉन्स तो एन इज इक्वल टू 6, एन इज इक्वल टू 5, एन इज इक्वल टू 4, एन इज इक्वल टू 3 मधनं येईल तर खालच्या लेवलला ज्या वेळेला येईल ग्राउंड स्टेटला त्यावेळेला जे काही लाईन स्पेक्ट्रा आपल्याला मिळेल त्याला आपण म्हणतो लेमन सिरीज. त्याला आपण म्हटलं आहे लेमन सिरीज इथं आपल्याला डायग्रॅममध्ये दाखवलेली आहे. ही लेमन सिरीजचं म्हणजे आपल्याला हायड्रोजन स्पेक्ट्रा अशा आपल्याला मिळेल. सिमिलरली आपल्याला काय मिळणार आहे तो एन इज इक्वल टू 2ला जर आला तर आपल्याला बाल्मर सिरीज एन इज इक्वल टू 3ला आला वरून हायर लेवलवरून खाली तर आपल्याला मिळणार आहे पाश्चन सिरीज नंतर ब्रॅकेट सिरीज आणि पिफंड सिरीज. अशा प्रकारचे आपल्याला लाईन स्पेक्ट्रा जो आहे आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन केलेला दिसतो बाय द नील बोहर शास्त्रज्ञांनी. मग आपल्याला हायड्रोजन स्पेक्ट्रा
एक्सप्लेन केला. तर हायड्रोजन स्पेक्ट्रामध्ये काय होतं, जेव्हा इलेक्ट्रॉन एनर्जी गेन करतो पहिल्यांदा हायड्रोजन डिस्चार्ज ट्यूबमध्ये एनर्जी त्याला जर सप्लाय केली तर त्याच्यातले इलेक्ट्रॉन जे आहेत ते हायर एनर्जी लेवलला जातात. हायर एनर्जी लेवलला म्हणजे सुरुवातीला ग्राउंड स्टेट एनर्जी लेवल म्हणजे कमी एनर्जी असलेलं लेवल आपण n=1 लेवल आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, ज्याला ग्राउंड स्टेट एनर्जी लेवल म्हणतो. त्यावेळेला ते हायर एनर्जी लेवलला इलेक्ट्रॉन जातो आणि या लेवलला गेल्यानंतर इथून म्हणजे आता आपल्याला n=1 2 3 4 5 6 7 इथं एनर्जी लेवल दाखवलेलं. त्याच्यामध्ये गेल्यानंतर तो काय करेल, इट लुजेस एनर्जी आणि तो आपल्याला वेगवेगळ्या लेवलला आला की आपल्याला हायड्रोजन स्पेक्ट्रा, लाईन स्पेक्ट्रा अशा प्रकारे मग त्या वेगवेगळ्या सिरीजच्या स्वरूपामध्ये लेमन सिरीज, बाल्मर सिरीज, पाचन सिरीज, ब्रॅकेट सिरीज, फ्रीपंट सिरीज अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सिरीज आपल्याला हायड्रोजन स्पेक्ट्राच्या नील बोरने हे एक्सप्लेन केलेले आहे. ते डायग्राममध्ये आपल्याला दिसतं. आता आपण बघू अशा प्रकारे त्यांनी ते मॉडेल मांडलं जेणेकरून याच्या मॉडेलवरून एक स्पष्ट झालं की इलेक्ट्रॉन जो आहे तो न्यूक्लियसमध्ये का जात नाही किंवा तो एनर्जी कशा प्रकारे इमिट करतो ते त्यांनी एक्सप्लेन केलं. पण या मॉडेलचेही काही लिमिटेशन्स आहेत. काय लिमिटेशन्स आहेत, तर पहिलं लिमिटेशन्स असं आहे, बोर मॉडेल डज नॉट वर्क वेल फॉर द कॉम्प्लेक्स ॲटम. हे सिम्पल ॲटम हायड्रोजनसारखे जे सिम्पल ॲटम आहेत त्याच्यासाठी हे चांगलं वर्क करतं, पण कॉम्प्लेक्स ॲटम जे असतील त्यांच्या बाबतीत ते प्रॉपरली वर्क करत नाही. इट कुडंट एक्सप्लेन व्हाय स्पेक्ट्रल लाईन्स आर मोर इंटेन्स दॅन द अदर. या स्पेक्ट्रल लाईन ज्या आहेत त्यांची इंटेन्सिटी का जास्त आहे इतर लाईन्सपेक्षा ते मात्र ते एक्सप्लेन करू शकले नाहीत. किंवा पुढचं आहे, इट कुड नॉट एक्सप्लेन व्हाय सम स्पेक्ट्रल लाईन्स स्प्लिट इन टू द मल्टिपल लाईन्स इन प्रेझन्स ऑफ ए मॅग्नेटिक फील्ड. या स्पेक्ट्रल लाईन्सला ज्यावेळेला आपण मॅग्नेटिक फील्ड आपण त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो त्यावेळेला हे लाईनचं काय होतं, एक लाईन जी आपल्याला अशी दिसते ती मल्टिपल लाईनमध्ये तिचं कन्व्हर्शन होतं आणि हे का होतं ते देखील ह्या मॉडेलने एक्सप्लेन केलं नाही. आणि दी हायझेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल कॉन्ट्रॅडिक्ट्स बोर्स आयडिया ऑफ एन इलेक्ट्रॉन एक्झिस्टिंग इन स्पेसिफिक ऑर्बिट विथ ए नॉन रेडियस अँड अ वेलॉसिटी. आता हायझेनबर्ग प्रिन्सिपलमध्ये काय आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत एका विशिष्ट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असतात आणि ती रिव्हॉल्व होत असताना देर इज ए प्रॉबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन इन द ऑर्बिट. त्याच्यापासून जे त्यांनी जी अनसर्टनिटी एक्सप्लेन केलेली आहे ती आयडिया बोर हा एक्सप्लेन करू शकला नाहीत. सो दीज आर द फेल्युअर, द रिझन्स फॉर द फेल्युअर ऑफ द बोर्स मॉडेल. हे एक्सप्लेन करू शकलं नाही. आणि का मग ते मॉडेल आपल्याला फेल ठरलं. इन बोर्स मॉडेल इलेक्ट्रॉन इज रिगार्डेड ॲज ए चार्ज पार्टिकल. बोर्स मॉडेलमध्ये काय कन्सिडर केलं, इलेक्ट्रॉन काय आहे, चार्ज पार्टिकल आहे, मूव्हिंग इन अ डिफरंट सर्क्युलर ऑर्बिट अबाउट द न्यूक्लियस. तो चार्ज पार्टिकल आहे आणि तो वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये ॲटमच्या न्यूक्लियसच्या आजूबाजूला रिवॉल्व होतो. दुसरं आहे, द वेव्ह कॅरेक्टर ऑफ इलेक्ट्रॉन इज नॉट कन्सिडर्ड इन द बोर मॉडेल. आता याच्यामध्ये वेव्ह कॅरेक्टर ह्या मॉडेलमध्ये इथं आपल्याला पार्टिकल नेचर जे आहे असं आपण म्हणूया ते आपल्याला इलेक्ट्रॉनचं इथं मांडलं गेलेलं आहे आणि वेव्ह कॅरेक्टर त्याचं एक्सप्लेन केलं गेलेलं नाही. त्याच्यात पुन्हा काय, ऑर्बिट इज क्लिअरली फाइंड पाथ अँड धिस पाथ कॅन कम्प्लिटली बी defined only if both the positions and the velocity of the electron are known exactly at the same time. Further, orbit is clearly defined path. Orbit काय आहे, एक विशिष्ट क्लिअरली डिफाईन्ड पाथ आहे आणि त्या पाथमध्ये म्हणजे न्यूक्लियसच्या आजूबाजूला हा क्लिअरली डिफाईन्ड पाथ आहे विच कॅन नॉट कम्प्लिटली बी डिफाईन्ड ओनली इफ बोथ द पोजिशन्स अँड द वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इज नोन. वेलॉसिटी आणि त्याची पोझिशन नोन असेल तर एक्झॅक्टली ॲट द सेम टाईम दोन्ही गोष्टी मांडता येत नाहीत. सो दिस इज नॉट पॉसिबल अकॉर्डिंग टू द हायझेनबर्ग्स अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. हायझेनबर्गने जे अनसर्टेनिटी प्रिन्सिपल सांगितलेलं आहे त्याच्या हे विपरीत आहे, त्यामुळे पुन्हा आपल्याला ते मॉडेल फेल ठरतं. बोर मॉडेल ऑफ हायड्रोजन ॲटम देअरफॉर नॉट ओनली इग्नोर्स ड्युएल बिहेवियर ऑफ द मॅटर बट ऑल्सो कॉन्ट्राडिक्ट्स हायझेनबर्ग्स अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. थोडक्यात काय, तर हायझेनबर्ग्स अनसर्टेनिटी प्रिन्सिपलमध्ये देअर इज ए प्रॉबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन इन अ ऑर्बिट इन सर्क्युलर कॉन्सेंट्रिक ऑर्बिट. ही आयडिया बोरचं मॉडेल एक्सप्लेन करू शकत नाही. पुन्हा याच्यामध्ये काय आहे, ड्युएल नेचर जे आहे इलेक्ट्रॉनचं, पार्टिकल नेचर ॲज वेल ॲज द वेव्ह नेचर जे आहे, जे हायझेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपलच्या सहाय्याने एक्सप्लेन केलं गेलेलं आहे, ते बोरचं मॉडेल काय करतं, एक्सप्लेन करू शकलेलं नाही. हे फक्त आपल्याला पार्टिकल नेचर आपल्याला मॅटरचं एक्सप्लेन करतं, पण
वेव्ह नेचर ज्याला आपण म्हणतो ते काही एक्सप्लेन करू शकलं नाही. अँड दॅट्स वाय बोर मॉडेल इज गेट फेल्ड. त्यामुळे ते मॉडेल काय ठरलं, फेल ठरलं. पुन्हा एक नवीन मॉडेल जे आहे त्या ठिकाणी मांडलं गेलं मग क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲन ॲटम. हे जे काही क्वांटम मेकॅनिकल मॉडेल आहे इज मोस्ट वाईडली ॲक्सेप्टेड. बरंच याला ॲक्सेप्टन्स मिळालं आणि ते कशावर डिपेंडंट आहेत, इट इज बेस्ड ऑन द क्वांटम मेकॅनिक्स. हे डिपेंडंट आहे क्वांटम मेकॅनिक्सवर किंवा त्याला आपण म्हणूया नॅनो फिजिक्सवरती हे डिपेंडंट मॉडेल आहे. सॉरी. आता हे जे काही 1926ला जे ऑस्ट्रेलियन फिजिसिस्ट आहेत श्रॉडिंजर यांनी ते मॉडेल एक्सप्लेन केलेलं हे जे काही मॉडेल आहे त्याला क्वांटम मेकॅनिकल मॉडेल म्हणते. यांनी काय केलं मग श्रॉडिंजरने, ही यूज टू एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ द वेव्ह अँड पार्टिकल duality and Schrodinger certainty principle of electron to develop and solve complex mathematical equation that accurately describes the behavior of an electron in hydrogen atom. श्रॉडिंजरने काय केलं मग, त्यांनी आपल्याला वेव्ह नेचर मॅटरचं आणि पार्टिकल नेचर दोन्ही एक्सप्लेन केले आणि त्यांनी श्रॉडिंजरने त्याचं प्रिन्सिपलचं इलेक्ट्रॉनचं कॉम्प्लेक्स इलेक्ट्रॉन जो आहे प्रॉबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन जे आहे ॲटममध्ये ती एक्सप्लेन केली. ते मॅटर हे काय आहे मॉडेल डिवेल बिहेवियर आपण आधी बघूया कशा प्रकारे त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. सो आता जो सायंटिस्ट होते लुईस डी ब्रॉगली 1924ला प्रपोज दॅट द मॅटर शूड एक्झिबिट ड्युएल बिहेवियर दॅट इज बोथ पार्टिकल अँड वेव्ह लाईक प्रॉपर्टी जस्ट लाईक ए रेडिएशन. जसं रेडिएशन्स वेगवेगळे आपल्याला आहेत, म्हणजे लाईट रेडिएशन म्हणून आपण त्याला प्रकाश किरणं जे आहेत त्यांचं जसं दोन प्रकारचं नेचर आहे, पार्टिकल नेचर आहे आणि एक त्यांचं आहे वेव्ह नेचर आहे. हे दोन्ही वेव्ह नेचर ब्रॉगली नावाच्या शास्त्रज्ञाने 1924मध्ये जसं एक्सप्लेन केलं त्यानुसारच हायझेनबर्ग शास्त्रज्ञांनी आपल्याला इथे मॅटरचं किंवा ड्युएल नेचर एक्सप्लेन केलेलं आहे रेडिएशनसारखं. ऑल द पार्टिकल्स हॅव मास. पार्टिकल म्हटलं त्याला मास असतं, वेलॉसिटी असते सी, इट्स शोन मोमेंटम, देन इट्स बिहेव्ड लाईक ए वेव्ह. त्यावेळेला तो काय होतो, तो वेव्हसारखा बिहेव करतो. So the magnitude of wavelength of a wave lambda can be explained by the magnitude of wavelength lambda can be explained by the de Broglie with the help of the Planck quantum theory and Einstein relativity theory. जो काही त्याची वेवलेंथ आहे मॅग्निट्यूड ऑफ वेवलेंथ ती कशाच्या सहाय्याने मांडली गेली, प्लॅन क्वांटम थिअरीने आणि हायझेनबर्ग्स थिअरी जी आहे त्याच्याने रिलेटिव्हिटी थिअरीच्या सहाय्याने मांडले गेले. सो त्याच्यामध्ये आईन्स्टाईनने मांडलेलं इक्वेशन काय, ई इज इक्वल टू MC स्क्वेअर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ई इज इक्वल टू hν ही आहे आपले प्लँक्स थिअरी आहे. जी एनर्जी ई इज काय आहे, मास इंटू द वेलॉसिटी स्क्वेअर. सो आता आपल्याला दोन थिअरीज आपल्याला इक्वेशन जे आहे त्याचं मांडलेलं आहे ईसाठी. So let us value LHS is the same, then RHS is also the same. LHS आणि RHS जर सेम असेल तर त्यावेळेला आपल्याला हे दोघी इक्वेशन एकमेकांशी कम्पेअर करता येईल. अशा प्रकारे MC स्क्वेअर इज इक्वल टू hν हे आपण इथं मांडलेलं आहे. हे दोघी जर ई जर सारखे असेल तर काय होईल, MC स्क्वेअर इज इक्वल टू hν. त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन तयार झालं हिअर H इंटू C अपॉन लॅम्बडा किंवा MC इज इक्वल टू H अपॉन लॅम्बडा. त्याच्यावरून काय झालं मग, लॅम्बडाची जर व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला हे फिगर्स इथे लॅम्बडा इकडे गेला, सॉरी हा इकडे जाईल, MC इकडे आलं तर लॅम्बडा इज इक्वल टू H अपॉन MC. सो याच्यावरून काय झालं, लॅम्बडा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन MC मास इंटू द वेलॉसिटी. म्हणजे वेवलेंथ जी आहे इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द मास अँड द वेलॉसिटी. या इक्वेशनचा अर्थ काय आहे तर जे काही वेवलेंथ लॅम्बडा इज द सिम्बॉल फॉर द वेवलेंथ ऑफ, ही वेवलेंथ जी आहे ही कसं आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द मास अँड टू द वेलॉसिटी. इन्व्हर्सली म्हणजे काय, मास वाढेल वेवलेंथ काय होईल, कमी होईल. मास कमी झालं वेवलेंथ वाढेल. किंवा आपल्याला इथं दुसऱ्या स्वरूपामध्ये लॅम्बडा इज डायरेक्टली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द 1 अपॉन P. अशा प्रकारचे इक्वेशन आपल्याला मांडले गेले. वेअर P काय इज द मोमेंटम आहे, लॅम्बडा काय आहे वेवलेंथ ऑफ द मॅटर, H काय आहे प्लँक कॉन्स्टंट आहे या इक्वेशनमध्ये. सो द वेवलेंथ
associated with the material, practical wave is memorable and significant for the microscopic body. For microscopic body, the wavelength associated with the matter wave is shorter than the electromagnetic wave and it cannot be measured. हे आपल्याला काय वेवलेंथ जे असोसिएटेड आहेत ही मटेरियलच्या पार्टिकल मध्ये याच्यामध्ये ही सिग्निफिकंट आहे मायक्रोस्कोपिक बॉडीसाठी. मॅक्रोस्कोपिक ज्या बॉडीज असतील त्यात वेवलेंथ असोसिएटेड विथ द मॅटर वेव ती कमी असते, वेवलेंथ ती अशी शॉर्टर असते दॅन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवपेक्षा. सो आता पुढचं आपण बघणार आहोत याच्यामध्ये एक डेव्हिसन ग्रामर एक्सपेरिमेंट. पुढचा एक्सपेरिमेंट काय आहे? डेव्हिसन ग्रामर एक्सपेरिमेंट. आणि दॅट एक्सपेरिमेंट वी विल सी इन द नेक्स्ट पिरियड. तर आपण आता या ठिकाणी ह्या चॅप्टरमध्ये काय ब्रीफली आपण थोडंसं जर स्टडी केला, आपण थोडं ब्रीफिंग करू. तर आपण सुरुवातीला याच्यामध्ये पाहिलं बोर्स ॲटॉमिक मॉडेल पाहिलं. बोर्स ॲटॉमिक मॉडेल जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक्सप्लेन केलं, बोर्सने आपल्याला ॲटमचं मॉडेल एक्सप्लेन केलं आणि त्याच्यासाठी त्याने 3 जे काही अझम्पशन्स आहेत त्याच्यावर डिपेंडंट त्याने मॉडेल एक्सप्लेन केलं. आणि त्या मॉडेलवरून त्यांनी आपल्याला काय जे काही हायड्रोजन स्पेक्ट्रा आहे त्याच्यामध्ये त्यांनी लाईन स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन जे आहे त्यांनी मांडले. त्या लाईन स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजनमध्ये त्यांनी काय आपल्याला एक्सप्लेन केलं की जे काही इलेक्ट्रॉन असेल तो इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटमधनं एक्सायटेड स्टेटमध्ये जातो आणि एक्सायटेड स्टेटमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तो एनर्जी लूज करतो, इमिट करतो इन द फॉर्म ऑफ क्वांटा आणि एका ऑर्बिटमधनं दुसऱ्या ऑर्बिटमध्ये एंट्री करतो. त्यावेळेला जो काही एनर्जी इमिट करतो त्याच्या लाईन्स आपल्याला मिळतात आणि त्यांना आपण लाईन स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन म्हणतो. त्या जर अप्पर एनर्जी लेवल म्हणजे हायर एनर्जी लेवल म्हणजे n = 2, 3, 4, 5 मधनं n = 1 मध्ये येत असतील तर लेमन सिरीज असते. ते जर n = 2 मध्ये असतील बाल्मर सिरीज, n = 3 मध्ये असेल पाचन सिरीज, 4 मध्ये असतील तर ते ब्रॅकेट सिरीज आणि 5 मध्ये असेल तर आपल्याला पीफंड सिरीज. अशा प्रकारे हायड्रोजन स्पेक्ट्रम एक्सप्लेन केलं आणि हायड्रोजन मॉडेल मांडण्याचा प्रयत्न केला. पण याच्यामध्ये हे जे काही हायड्रोजनचं मॉडेल होतं हे आपल्याला हे डिफरंट वेगवेगळ्या सर्क्युलर पाथमध्ये एक डिफिनेट डिस्टन्सवरती वेलॉसिटीने मूव्ह करतो इलेक्ट्रॉन असं त्यांनी मांडलं. पण हे अकॉर्डिंग टू द हायझेनबर्ग प्रिन्सिपलनुसार हे करेक्ट नव्हतं आणि पुन्हा त्याच्यामध्ये जे काही फक्त पार्टिकल नेचर जे आहे मॅटरचं मांडलं गेलं, ड्युएल नेचर जे काही व्हेव नेचर ज्याला आपण म्हणतो ते नेचर मांडलं गेलं नाही म्हणून हे मॉडेल फेल ठरलं. आणि त्याच्यामुळे क्वांटम मेकॅनिकल मॉडेल जे आहे ते श्रॉडिंजर नावाच्या शास्त्रज्ञांनी मग त्याचं व्हेव नेचर ॲज वेल ॲज द पार्टिकल नेचर आपल्याला एक्सप्लेन केलं आणि त्याच्यावरून त्यांनी त्याच्या वेवलेंथ ऑफ रेडिएशनचा पण अभ्यास केला. आणि त्याच्यात असं दिसलं की वेवलेंथ ऑफ रेडिएशन जे आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं त्याच्या मास इंटू द वेलॉसिटीमध्ये. अशा प्रकारचं एक मॉडेल आपल्याला श्रॉडिंजर नावाच्या शास्त्रज्ञांनी मांडण्याचा प्रयत्न केला. हे लेक्चर तुम्ही एन्जॉय करा. थँक्यू व्हेरी मच.